नमस्कार, मी आकाश हाडे, आय-सी-टी एक्सपर्ट, एच-टी-एस-सी महाराष्ट्र. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून निक्षय पोर्टलद्वारे पेशंट वाईज ड्रग डिस्पेन्सेशन कसं करायचं आहे, ते आपण बघणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला निक्षय पोर्टलला लॉग इन करायचे आहे. मी एका प्रायव्हेट हेल्थ फॅसिलिटीचे लॉग इन क्रेडेन्शियल्स वापरून लॉग इन करणार आहे. निक्षय पोर्टलला लॉग इन केल्यानंतर निक्षयचा अशा प्रकारचा इंटरफेस दिसतो, ज्यामध्ये लेफ्ट हँड साईडला हे पॅनल आहे. त्या पॅनलमध्ये थर्ड ऑप्शन आहे ॲड डिस्पेन्सेशन. यावर क्लिक केल्यानंतर एपिसोड आय-डी किंवा डिस्पेन्सेशन आय-डी वापरून आपण पेशंटला सर्च करू शकतो. तसेच वरील दिलेल्या सर्च पॅनलमध्ये देखील आपण पेशंट नेम किंवा पेशंट आय-डी वापरून पेशंटला सर्च करू शकतो. आपण पेशंटला पेशंट आय-डीनुसार सर्च करूयात. इथे पेशंटच्या नाव आल्यानंतर नावावर क्लिक करायचे आहे. पेशंटच्या नावावर क्लिक केल्यानंतर एनरोलमेंट, टेस्ट, ट्रीटमेंट डिटेल्स, डिस्पेन्सेशन, ॲधरन्स असे विविध प्रकारचे टॅब दिसत आहेत. त्यापैकी डिस्पेन्सेशन टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे. डिस्पेन्सेशन टॅबवर क्लिक केल्यानंतर इथे ऑल डिस्पेन्सेशन्स, रिटर्न डिस्पेन्सेशन डिटेल्स व्हिजिबल होतील. इथेच राईट हँड साईडला ॲड डिस्पेन्सेशन एक टॅब आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. ॲड डिस्पेन्सेशन टॅबवर आपल्याला क्लिक केल्यानंतर डिस्पेन्सेशन डिटेल्स, ड्रग इश्यूइंग फॅसिलिटी, रिफिल डिटेल्स अशी सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला फिलअप करायची आहे. डिस्पेन्सेशन डिटेल्समध्ये डेट ऑफ प्रिस्क्रिप्शन लेट्स से डॉक्टरांनी 11 ऑगस्टला त्याला प्रिस्क्राईब केलं आहे, तर आपण इथे 11 ऑगस्ट सिलेक्ट करणार. डेट ऑफ डिस्पेन्सेशन ज्या दिवशी आपण ड्रग डिस्पेन्स पेशंटला केले आहे, ज्या दिवशी आपण ड्रग पेशंटला फिजिकली दिले आहे, ती डेट येथे येणार. त्यानंतर आपण इथे वेट बँड सिलेक्ट करणार. पुढे करंट वेटमध्ये पेशंटचे करंट वेट आपण टाईप करणार. ड्रग इश्यूइंग फॅसिलिटीमध्ये स्टेट महाराष्ट्र, ज्या जिल्ह्यामध्ये ही फॅसिलिटी बिलॉंग करते त्या जिल्ह्याचं नाव इथे रिफ्लेक्ट होणार. त्यानंतर फॅसिलिटी टाईपमध्ये पी-एच-आय, केमिस्ट, प्रायव्हेट हेल्थ फॅसिलिटी असे येणार. जर आपण एफ-डी-सी प्रायव्हेट हेल्थ फॅसिलिटीच्या केमिस्टकडे ठेवली आहे, तर इथे केमिस्ट सिलेक्ट करायची आहे. जर आपण एफ-डी-सी प्रायव्हेट हेल्थ फॅसिलिटीलाच देतो आहेत, तर आपण प्रायव्हेट हेल्थ फॅसिलिटी सिलेक्ट करणार. पुढे ड्रग इश्यूइंग फॅसिलिटी नेममध्ये ड्रॉपडाऊनमध्ये त्या फॅसिलिटीचे नाव येणार. फॅसिलिटीचे नाव सिलेक्ट करताच खाली हे टॅब ॲक्टिवेट होतात, ज्यामध्ये सोर्स, एन-टी-एफ-पी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. प्रोडक्ट नेममध्ये 3 एफ-डी-सी, 4 एफ-डी-सी असे ऑप्शन दिसत आहेत. ज्या टी-यूच्या अंतर्गत हे हेल्थ फॅसिलिटी आहेत, त्या टी-यूने निक्षय औषधी वापरून टी-यू टू या पी-एच-आय किंवा प्रायव्हेट हेल्थ फॅसिलिटीला ड्रग डिस्पॅच करायचे आहे. आता त्या टी-यूच्या अंतर्गत हे प्रोडक्ट त्यांनी डिस्पॅच केले आहे या फॅसिलिटीला. तर आपण 3 एफ-डी-सी लेट्स से आपण 3 एफ-डी-सी याला सिलेक्ट केलं आणि इथे 3 एफ-डी-सीच्या एवढ्या बॅच अवेलेबल आहेत. त्यापैकी आपण ही ई-टी-एम 211554A ही सिलेक्ट केली आहे. युनिट ऑफ मेजरमेंट ब्लिस्टर, अवेलेबल क्वांटिटी 48 आणि डिस्पेन्सेशन क्वांटिटी आपल्याला टाईप करायची आहे. रिफिल डिटेल्समध्ये डोजिंग स्टार्ट डेट ही डेट आपल्याला सिलेक्ट करायची आहे. लेट्स से 14 ऑगस्ट आपण सिलेक्ट केली. त्यानंतर नंबर ऑफ डेज ऑफ डिस्पेन्सेशन, आपण त्या पेशंटला किती दिवसाची मेडिसिन दिली आहे ते आपल्याला टाईप करायचे आहे. अशी इन्फॉर्मेशन फिलअप केल्यानंतर आपल्याला खाली ॲड डिस्पेन्सेशन एक टॅब आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. ॲड डिस्पेन्सेशन टॅबवर क्लिक केल्यानंतर ड्रग डिस्पेन्सेशन कन्फर्म असा पॉपअप मेसेज येतो आणि इथे ऑल डिस्पेन्सेशनमध्ये निक्षय डिस्पेन्सेशन आय-डी, त्याचा प्रिस्क्रिप्शन डेट आणि सर्व इन्फॉर्मेशन इथे व्हिजिबल होते आहे. आता या पेशंटला काही कारणास्तव आपण हे मेडिसिन वापस घेतले आहे, तर इथे रिटर्नचं देखील ऑप्शन आहे. या रिटर्न टॅबवर आपल्याला क्लिक करून सिलेक्ट द प्रोडक्ट टू रिटर्न हे ऑप्शन आहे, यामध्ये चेकबॉक्सवर क्लिक करायचे आहे. चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर रिटर्न क्वांटिटी टाईप करायची आहे. रिझन फॉर रिटर्न, अप्रोप्रिएट रिझन आपल्याला या ड्रॉपडाऊनमधून सिलेक्ट करायचं आहे आणि खाली रिटर्न डिस्पेन्सेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे. रिटर्न डिस्पेन्सेशन कन्फर्म असा मेसेज येतो आणि रिटर्न हे
इथे रिफ्लेक्ट होते. तर अशा पद्धतीने हे डिस्पेन्सेशन मॉड्यूल निक्षय पोर्टलला वापरून पेशंट वाईज ड्रग डिस्पेन्सेशन करता येते. धन्यवाद.